नमस्कार. नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आम्ही गोंदिया इथं आहोत आणि आज आमच्या सोबत जिल्ह्याचे काँग्रेसचे दिग्गज नेते राजारामजी पटले आहेत आणि आज ते ज्या विधानसभापासून बिलॉंग करतात ती आहे तिरोडा विधानसभा आणि आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये तिरोडा विधानसभेच्या माध्यमातून आज तिथं अदानी पॉवर प्लांट आहे आणि आज ते तिरोडा विधानसभा आणि गोरेगाव विधानसभाचे नेतृत्व करण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि आज लगेच काही दिवसाच्या नंतर विधानसभेचे पण इलेक्शन येणार आहेत आणि ते काँग्रेसच्या माध्यमातून इलेक्शनची तयारी पण आहेत. साहेब, असं का वाटलं तुम्हाला की आपण विधानसभा लढावी म्हणून? नमस्कार. विधानसभा लढावी याचं कारण एकच आहे की मी 1980 पासून जेव्हा केशवरावजी पारधी होते त्यावेळेस पासून मी काँग्रेसमध्ये आहो आणि त्यांच्या इलेक्शन मध्ये सुद्धा मी फिरलेलो आहो आणि मी आता 15 वर्षापासून तालुका काँग्रेस कमिटी तिरोड्याचे अध्यक्ष सुद्धा राहिलो आणि 2011 पासून मी कोऑपरेटिव्ह बँकेच्या काँग्रेसकडून एक संचालक म्हणून उमेदवारी केली होती आणि त्याच्यामध्ये जिंकून आलो. त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी उपाध्यक्ष सुद्धा झालो. त्याच्या व्यतिरिक्त मी समाजकार्य सुद्धा केलेले आहेत आणि एवढेच नाही तर मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आदरणीय नानाभाऊ पटोलेंनी जी जिम्मेदारी माझ्याकडे दिलेली होती आणि जेव्हा अगोदर गोपालदासजी अग्रवालजी होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी मला बालाघाट जिल्ह्यातील कटंगी विधानसभा क्षेत्रामध्ये समन्वयक म्हणून मला पाठविले होते आणि त्या सुद्धा मी निष्ठेने काम केले आणि काम केल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय सहारे साहेब ते सुद्धा चुनाव जिंकले. त्याच्या व्यतिरिक्त मला जी जिम्मेदारी प्रदेश काँग्रेसकडून मिळाली, दुसरी जिम्मेदारी मला 2023 ला विधानसभा शिवनी जिल्हा त्या ठिकाणी केवलारी म्हणून एक विधानसभा क्षेत्र आहे आणि त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी काम केलेले आहो आणि काम केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा तिथला उमेदवार जो होता तो जिंकून आलेला आहे. त्याच्यानंतर मला लोकसभेची जिम्मेदारी विधानसभा देवरी आंबा या क्षेत्रामध्ये दिलेली होती आदरणीय नानाभाऊ पटोलेजींनी. ती सुद्धा मी चांगल्या प्रकारे राबविली. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आता लोकसभेमध्ये आदरणीय डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांच्या सुद्धा पूर्ण तालुक्यामध्येच नाही तर पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये मी फिरलेलो आहो आणि त्यांच्या सुद्धा मी पाठीशी राहून सतत काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही आमचे खासदार आदरणीय डॉक्टर नामदेवरावजी किरसान आणि डॉक्टर प्रशांत पडोळेजी हे सुद्धा दोन्ही जिंकून आलेले आहेत. साहेब, ह्यावेळीचा जो एक मुद्दा असते बेरोजगारीचा, आपण जर तिरोडा विधानसभाचे एक विचार केला, तिरोडा विधानसभामध्ये एक अदानी पॉवर प्लांट आहे पण काही लोकांचं म्हणणं आहे आणि भरपूर लोकांचं हा म्हणणं आहे की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये रोजगार नाहीये. पण का तुम्हाला असं वाटतं की अदानी आल्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगार आला? नाही, अदानी ज्यावेळेस 2008 किंवा 7 ला आली त्यावेळेस काय झाला, या ठिकाणातील लोकांना ते नोकरीवरती घेत होते पण सध्या त्याच्यानंतर त्या ठिकाणी लोकल जे लोक आहेत त्यांना घेत नाही आणि त्यामुळे असं वाटतं की नाही अदानी एवढा मोठा पॉवर प्लांट आला आणि तिरोडाला आल्यानंतर जेवढी राख आहे ती राख वायूमध्ये पसरून लोकांच्या आरोग्याला धोकादायक आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी लोकल जे लोक आहेत त्यांना काम सुद्धा मिळत नाही आणि एवढे लोकांना बेरोजगार असल्यानंतर सुद्धा काम त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून आपल्याला असं काहीतरी शोधावं लागेल की कोणता तरी एखाद कंपनी आली तर त्याच्या मागे 1000, 2000, 5000 लोकांना कशी तरी नोकरी मिळेल आणि त्यांचा परिवार सुखी राहील असं माझी एक मनापासून इच्छा आहे. साहेब, आम्ही नेहमी बघत आहोत जे काचेवानीच्या रेल्वे फाटकीचा जो विषय आहे, आतापर्यंत कितीतरी आमदार तिरोडा गोरेगाव विधानसभा मधून गेले पण आतापर्यंत का बरं ते बनू शकले नाही? कारण की जे ते फाटक आहे ते फाटक आवश्यक आहे, कारण की तिरोडा मार्ग आणि गोंदिया मार्ग एकमेव असा रस्ता आहे तो की त्या रस्त्याला सगळं धावपळच असते. पण आपण जेव्हा बघितलं 5-5 मिनिटांनी फाटक पडते आणि खूप लांब लांब लाईन आहे. याच्यावर काय मत आहे सर? आपलं म्हणणं एकदम अगदी बरोबर आहे कारण की मी तिरोड्याहून गोंदियाला येतो
त्यावेळेस कधी कधी मला सुद्धा अर्धा तास किंवा पाऊण तास त्या फाटक्यावरती राहावं लागते आणि राहावं लागते म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि एवढी भीड असते त्या ठिकाणी, भरपूर भीड असते. अशा परिस्थितीमध्ये मला जर कदाचित विधानसभामध्ये तिकट आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय खडगे साहेब, आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, वडेट्टीवारजी आणि राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरातजी हे सगळे मिळून जे आपले नेते आहेत, वरिष्ठ नेते, या नेत्यांनी जर खरोखरच मला तिकीट दिली तर मी खरोखरच सांगतो त्या ठिकाणी हा जो मार्ग आहे तिरोडा गोंदिया, या मार्गावरती रेल्वेवरती पुलिया झाल्याशिवाय राहणारच नाही, मी सांगतो तुम्हाला. आणि ही जी धावपळ राहणार ती वरती पुलियावरून जाईल. त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो पुलिया तयार होऊन लोक सगळे पुलियावरून जातील, एवढं मी तुम्हाला आज सांगतो. साहेब, आणि एक विषय असा आहे की आपण 5 वर्ष पण निघाले, 5 वर्षामधून पण आपण जे रोड पाहतो आतापर्यंत तिरोडापासून काय रोडाचाच दुरुस्ती नाही, का बरं? त्याचं कारण काय आहे, काही रोड हे कागदावरती तयार झालेले आहेत. हो. आणि आता तिरोडा गोंदिया जो रस्ता आहे याला 2 वर्ष किंवा 3 वर्ष होत आहे. 3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तो रोड आतापर्यंत तयार झालेला नाही. आणि याच्यामध्ये कितीतरी असे धोके झालेले आहेत, कितीतरी मृत्युमुखी पाडलेले आहेत. कोणी त्या आदानीकडे पाहतो, तिकडे गाडी चालवतो ना इकडे गाडी चालवतो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा ऍक्सिडेंट होत असतो. आता तर त्या ठिकाणी रोडाची दशा एवढी खराब आहे याचा काही हद नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी आल्या आणि पाहिल्या तर तो रोड एकदम खराब आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाणं येणं हे फार महाग परवडते. आणि महाग परवडल्यानंतर दुसरा एक रस्ता समजा तिरोडा गोंदिया आहेच झाला, त्याच्यानंतर तिरोड्यापासून जर आपल्याला चांदपूरला जायचे असेल किंवा शिवराला जायचं असेल तर खरोखरच तिरोड्यापासून तो जो मार्ग आहे डॅम पर्यंत एवढा खराब आहे त्याचा काही हद नाही. आणि तो रस्ता सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे बनावा लागेल आणि तो सुद्धा आम्ही आपल्या काळामध्ये बनवू, एवढी मी तुम्हाला हमी देतो. असं वाटतं का साहेब तुम्हाला की सर्वांचा विकास झाला, सबका साथ सर्वा? नाही, ही फक्त बन आहे. सबका साथ सबका विकास ही बन राहते, पण वास्तविक पाहता सगळ्याचा विकास कोणी येऊन करू शकत नाही, एवढा मला माहित आहे. माझ्यासारखा माणूस आहे तर काही लोकांचा विकास होईल, कारण की मी सत्य सांगतो, खोटं बोलत नाही. खोटं बोलणं माझी जमतही नाही. म्हणून सगळ्या सबका साथ सबका विकास ही फक्त मन आहे, परंतु सगळ्याचा विकास होऊ शकत नाही. परंतु आम्ही सगळ्यापणे जाण्याचा प्रयत्न करू, एवढा सांगतो. साहेब, एक शेवटचा प्रश्न जाता जाता, कवलेवाडा डॅम आहे, कवलेवाडा डॅमला काही प्लॅनिंग पण अशी चालत होती की कवलेवाडा डॅमची पाईपलाईन की खळबंदा तलावापर्यंत यायची, पण ते आतापर्यंत काही आली नाही. आणि जे पाणी आहे त्या पाणी सिंचन सगळ्या शेतकऱ्याला मिळू शकते किंवा मिळते का साहेब? आता नाही, तुम्हाला सांगतो, पाईपलाईन जरी खळबंद्यापर्यंत आलेली आहे आणि त्याचं पाणी खळबंद्यापर्यंत जाते, परंतु तो पाणी एवढा पाणी त्याच्यामध्ये बिहारमध्ये राहते, तेवढ्या पाण्यानं खळबंद्यामध्ये जर पाणी दिला तर उन्हाळ्याची फसल ही पूर्णपणे होऊ शकते. आणि त्याच्याकडे सध्या जे आमदार आहेत त्यांनी जर लक्ष दिले असते तर उन्हाळ्याची फसल तिकडे जेवढे गावे आहेत, मग खाचीतोला असो, दौंडीवाडा असो, तिकडे अर्जुनी असो, परसवाडा असो, वाघोली असो, इंदोरा असो, कर्टी असो, किंवा जेवढे गावे त्या खळबंदा तलावाच्या माध्यमातून कॅनल गेलेले आहेत, त्या सगळ्या ठिकाणी उन्हाळ्याची फसल आणि उन्हाळ्याची रोपाई सुद्धा झाली असती. पण काही नाही काही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे काम सत्य होऊ शकले नाही. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय माहिती द्या, काय सांगा? तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन लोकांना की बाबा रे, मला जर आमच्या वरिष्ठांनी, आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय दिलीपभाऊ बनसोड आहेत, यांनी जर शिफारस आमची केली आणि नानाभाऊंनी त्याला मान्य केले आणि आदरणीय राहुलजी गांधींनी त्याला एकदम दुजोरा दिला की केव्हा पटलेची तो तिकट देतो, आणि त्याच्यानंतर मी शोधून जर आलो तर खरोखरच मी तुम्हाला सांगतो, लोकांसाठी आपल्याला सिंचाईचं काम, बेरोजगारांसाठी काम आणि जे काही सिंचाईचे काम आहेत ते सुद्धा खळबंदा तलावामध्ये जो पाणी गेलेलं आहे पण पुरेपूर पाणी जात नाही. वारंवार आपल्याला कंप्लेंट येत असते की त्या ठिकाणच्या मोटारी ह्या बिघडल्या आहेत
आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी भरपूर पाणी देऊ शकत नाही आणि त्याला भरू शकत नाही अशी जी परिस्थिती आहे ते परिस्थिती माझ्या जर काळ आला, जर मी विधायक झालो, जर मी आमदार झालो तर असं होणार नाही. कारण की मी सत्याची बाजू राखतो, खोटं माझ्या जमत नाही एवढं सांगतो बाबा. हे आमच्या सोबत होते गोंदियाहून राधेलालजी खटले. गोंदिया जिल्ह्यामधून तिरोडा गोरेगाव आणि तिरोडा खास करून तिरोडा विधानसभा अशी विधानसभा आहे की तिथे परिपूर्ण आहे. परिपूर्ण कशी, इथे एक रोजगारासाठी एक खूप मोठी कंपनी म्हणण्याचं तात्पर्य आहे की अदानी आहे आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी एक कवलेवाडा डॅम्प आहे की तिथे खूप सारा पाणी असते. आज हे आमदार झाल्यानंतर त्यांनी जे कसं नियोजन सांगलं, अवश्य नियोजन करतील गोंदियाहून सचिन.